गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतीत स्टील प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहायला मिळाला। मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावित स्टील प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून सरपंचांनी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेवर त्यांनी बहिष्कार टाकला। सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांना विश्वासात न घेता कंपनीला जमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी या ग्रामसभेला विरोध केला। ग्रामसभेची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। अडपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील शेकडो नागरिक या सभेला उपस्थित होते। रविवारी संध्याकाळी अचानक नोटीस लावून तात्काळ ग्रामसभा बोलावल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त झाला। ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन देण्याचा निर्णय कोण घेणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। महत्त्वाचे म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या मागील ग्रामसभेत ग्रामस्थांनी कंपनीला स्पष्ट विरोध दर्शवत जमीन न विकण्याचा ठराव मंजूर केला होता। मात्र त्यानंतर पुन्हा नवीन ग्रामसभा बोलावण्यात आल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे। इथे समोर इथं घेऊन या। तुमच्याकडे अर्ज कोणी सादर केला? कोण आहे भाऊ? या। पोलीस स्टेशनला या, तुमचं काय म्हणणं आहे मांडा। इथं वाद कशाला पाहिजेत? जर येता एका माणूस दुसऱ्याला काय म्हणे, याच्यावर नियंत्रण कुणाचं राहणार आहे? त्याच्यापेक्षा माझे हात जोडून विनंती आहे माझ्या माता भगिनींना, आपण आनंदात आपल्या घरी सुखरूप जा। तुम्ही घरात पोहोचेपर्यंत मी इथं उभा आहे, काही काळजी करू नका। परंतु हे काही वाद नका। आणि तुम्हालाही विनंती आहे की अशा पद्धतीने काही तुमचा कार्यक्रम असेल, शांत रे। काय 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 मोशी थांबा माझ्याशी बोला। एक मिनिट विनंती आहे। एक मिनिट आपसात बोलू नका। आपसात बोलून एकमेकाशी वाद होतील। सर माझा प्रश्न आहे। थांबा प्रश्न उत्तराला मी आलोच नाही बंधू। माझं म्हणणं काय समजून घ्या। प्रश्न उत्तरासाठी आलो असतो तर मी सगळा अभ्यास करू। ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये सभा झाली, त्या सभा सुरू झाली, त्या सभेच्या वेळी सगळ्या लोकांनी नकार दिला होता, एकमताने नकार दिला होता, आम्ही जमीन देणार नाही। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।